बोट आणि प्रवाह या टॉपिक वरती प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये किमान एक प्रश्न हा विचारलेलाच असतो आणि प्रश्न हे खूप सोपे असतात. आता प्रश्न पाहूयात काय आहे. एका बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग 40 किलोमीटर आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला डी मिळालेला आहे 40. आपण ह्याला डी का दाखवतो, कारण हा डायरेक्शन म्हणून आपण ह्याला डी नाव दिलेलं आहे. तो युट्यूबचा आपला लॉंग व्हिडिओ जर पाहिला तर तुम्हाला हे समजून जाईल. आता पुढे काय दिलेलं आहे बघा, प्रवाहाचा वेग 10 किलोमीटर आहे, म्हणजे पी या ठिकाणी 10 आहे. बरोबर आहे. तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती, म्हणजे ऑपोजिट डायरेक्शन मधला वेग काढायचा, म्हणजे ओ आपल्याला या ठिकाणी काढायचा. बरोबर आहे. मग आपल्याला त्यासाठी काय माहिती पाहिजे, ओ काढण्यासाठी आपल्याला पी आणि बी, बी म्हणजे त्या बोटीचा वेग हा आपल्याला माहिती पाहिजे. बरोबर आहे. मग बोटीचा वेग आपण कसा काढणार, कारण या ठिकाणी आपल्याला दिशेने मधला आपण एक वेग दिलेला आहे. म्हणजे डी ला आपण एक सूत्र बनवलं होतं, डी बरोबर बी अधिक पी. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला बी माहित नाही, हा बी निघाला की लगेच ओ पण निघून जाईल. मग डी किती आहे, 40 आहे. 40 बरोबर बी अधिक पी किती आहे, 10. मग हा अधिक 10 जर या ठिकाणी आला तर वजा 10 होणार, म्हणजे 40 मधून 10 गेले तर आपल्याला बी ची किंमत किती मिळणार आहे, तर ती मिळणार आहे 30. बरोबर. आणि ऑपोजिट डायरेक्शन मध्ये जर आपल्याला त्या नावेचा वेग काढायचा असेल तर आपण काय करतो, त्या बोटीच्या वेगामधून प्रवाहाचा वेग हा वजा करतो. त्यासाठी आपल्याला एक सूत्र आपण बनवलं होतं, ओ बरोबर बी वजा पी. म्हणजे या ठिकाणी बी किती आहे, तर तो आहे 30. आणि पी म्हणजे त्या प्रवाहाचा वेग किती आहे, तर तो आहे 10. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला उत्तर किती मिळणार आहे, तर ते उत्तर मिळणार आहे 20 किलोमीटर प्रति तास. हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने त्या नावेचा वेग असणार आहे.